मटणाची नल्ली बघा आणि मटणाचा रसा बघा, कसा एकदम वाटतो ना झणझणीत. मित्रांनो, ही आहे बिहारी स्टाईल रेसिपी. तुम्हाला जर बिहारचं मटण आवडत असेल एकदम पटना स्टाईलमध्ये, तर ही रेसिपी खास तुमच्यासाठी आहे. तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडली तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक आणि जेवढं शेअर करता येईल व्हिडिओला तेवढं आपल्या फॅमिलीमध्ये आणि मित्रांना नक्की करा. तर हे आपण इकडे अर्धा किलो मटण घेतलेलं आहे बकऱ्याचं छान, आणि तुम्ही बघू शकतात एकदम छान चरबीदार मटण आहे, कारण चरबीदार मटण खायलाच खूप मजा येते. ही छान नल्ली घेतलेली आहे. पण मटण बनवण्यासाठी, मटण जर टेस्टी बनवायचं असेल तर त्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे मसाला. आणि आपण मसाला कसा रेडी करणार आहोत मी तुम्हाला दाखवतो, आणि एकदम टेस्टी मसाला. तर रेसिपीसाठी लागणारं सगळं सामान आपण घेतलेलं आहे. हे इकडे मी खडे मसाले घेतलेले आहेत वाटून, मसाला घेतलेला आहे, 2 मसाले आहेत, कोथिंबीर आहे, इकडे मिरची आणि लसूण आला आपण इकडे चांगलं खलबत्त्यामध्ये घेतलेलं आहे कुटून. हे कस्तुरी मेथी घेतलेली आहे थोडीशी, कांदा घेतलेला आहे 2 कांदे कापून, आणि टोमॅटो घेतलेले आहेत. चला तर तेलावर सगळ्यात पहिला आपण चांगला मसाला बनवून घेऊया. चला तर आपण आता रेसिपी बनवायला स्टार्ट करूया. सगळ्यात पहिला मी इकडे 1 वाटी तेल घेतलेलं आहे. मटणासाठी तेल थोडं जास्त असलेलंच चांगलं मित्रांनो, एकदमही जास्त नको, एक लिमिटमध्ये. तर आपण इकडे तेल गरम करतो आहे आणि तेल गरम झालेलं आहे. आता आपण याच्यामध्ये जे खडे मसाले आपण खलबत्त्यामध्ये वाटलेले होते, ज्याच्यामध्ये लाल मिरच्या सगळे खडे मसाले याच्यात घेतलेले होते. आता ते छान आपण असे तेलावर टाकून त्याला चांगलं मिक्स करूया. आता जसं तेल गरम होत जाईल तसं तुम्हाला समजत जाईल. बघा, तेल गरम होत गेलं ना की चांगला मसाला असा साईडला होत जाईल. आता याला चांगलं एकदा असं परतून घेतो. आता याच्यामध्ये आपल्याला मित्रांनो कांदा टाकायचा आहे. मी इकडे 2 कांदे कापून घेतलेले आहेत, आणि कांदा जोपर्यंत पूर्ण लालसर होत नाही तोपर्यंत आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे. कांद्यातनं पूर्ण चांगलं असं पाणी निघालं पाहिजे, आणि कांदा आहे ना पूर्ण एकदम नरम मेल्ट होतो ना तसं पूर्ण झाला पाहिजे. तोपर्यंत आपल्याला याला चांगलं कांद्याला याच्यावर असं फ्राय करून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही कांद्याने इकडे पाणी सोडलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये ना लसूण आणि मिरची आणि आळंचं जे वाटण केलेलं आहे ना ते आपण इकडे टाकूया. आलं खूप कमी घेतलेलं आहे, गरमीचे दिवस आहेत म्हणून. आणि आता चांगलं मित्रांनो इकडे आपण असं आहे ना परतून घ्या. जेवढं जास्त परतता येईल तेवढं छान परतून घ्या. आपल्याला याच्यामध्ये मसालेसुद्धा घालायचे आहेत, पण त्याच्या पहिलं आपल्याला टॉमॅटोसुद्धा घालायचा इकडे. तर आपण परत सगळं आता हळूहळू टॉमॅटो वगैरे घालून घेऊया. मी 2 टॉमॅटो कट केले होते इकडे बारीक, ती टॉमॅटोसुद्धा टाकून घेतो इकडे. आता टॉमॅटो छान शिजेपर्यंत आपल्याला असंच फ्राय करत राहायचं आहे. मटण आपण एकदम शेवटला टाकणार आहोत, चांगला मसाला रेडी झाल्यानंतर. कारण मी तुम्हाला पहिलाही बोललो आहे, नंतरही सांगतो, मसाला टेस्टी जर बनवायचं असेल तर त्यासाठी मसाला टेस्टी होणं खूप गरजेचं आहे. आता आपण चांगलं टॉमॅटो शिजेपर्यंत याला असं ठेवून देऊयात 3 ते 4 मिनटासाठी. तुम्ही बघू शकता टॉमॅटो कांदा एकदम छान पूर्ण पाणी सुटून एकदम छान शिजलेला आहे. आता याच्यामध्ये आपण मसाले घालूया. तर सगळ्यात पहिला जो मसाला आहे ना तो म्हणजे मटण रसा मसाला आहे, तो मी घालणार आहे. हा मटण रसा मसाला आहे. त्यानंतर मटण सुका मसाला, थोडे मसाले मी ठेवेन लास्टला घालायला. हा आहे मटण सुका मसाला, जे तुम्हाला मार्केटला इझिली भेटतात. हा आपला घरचा लाल मसाला आहे. आणि चवीनुसार मी इकडे मीठ टाकणार आहे. मी इकडे 2 चमचे मीठ टाकणार आहे मित्रांनो. थोडीशी हळद, आणि आता आपण याला चांगलं परतून घेऊया. आता तुम्ही कांदा आपण जो याच्यावर छानपैकी फ्राय करून घेतलेला आहे ना, मसाला बघा किती छान रेडी होईल. हा बघा, आता हा मसाला रेडी होतो आहे. आपल्याला लगेच मटण नाही घालायचं आहे. 2 ते 3 मिनटासाठी चांगलं मसाले भाजून घ्या आणि नंतरच मटण टाका. आता बघू शकता छान पाणी सोडायला सुरुवात केलेली आहे. आणि आता आपण याच्यामध्ये कस्तुरी मेथी टाकणार आहोत. कस्तुरी मेथी मी इकडे थोडीशीच घेतली होती. आता चांगलं एकदा परतून घ्या. आणि आपला मसाला मित्रांनो रेडी झालेला आहे. आता आपण याच्यामध्ये मटण घालू शकतो. तर आता आपण याच्यामध्ये छान मटण घालूया.
मटण मी छान धुवून घेतलं होतं, पण तरीही मटणाचं पाणी निघत राहते, त्याच्यामुळे असं हाताने घ्या आणि थोडं थोडं करून मटण चांगलं आपले कढईमध्ये घालून घेऊया. थोडंसं पाणी टोपामध्ये राहतेच ते, हे बघा, त्याच्यामुळे मी आहे ना असं हाताने घेऊन मग टाकलेलं आहे. आता याला चांगलं परतून घ्या. हळूहळू परता, नाही तर काय होईल, मटण असं चिटकलेलं असल्यामुळे ना पटकन बाहेर उडू शकते. पण जेवढं तुम्हाला हळूहळू करून परतता येईल ना तेवढं हळूहळू परता. एकदा मसाले लागले, थोडंसं मटण चांगलं तेलावर फ्राय झालं ना की मग तुम्ही पटापट चांगलं याला फ्राय करू शकता. आता हे बघा, आपण चांगलं पूर्ण चांगलं मसाल्यामध्ये याला डीप करून घेतलेलं आहे. आता आपण याला आहेत ना कमीत कमी 20 मिनटासाठी मित्रांनो आपण याला पहिला फ्राय करणार आहोत. याच्यामध्ये आपल्याला थोडंही पाणी आता घालायचं नाही आहे. पहिला 15 ते 20 मिनटासाठी याला चांगलं फ्राय करून घ्या तेलावरच. आता छान मटणाला कलर यायला सुरुवात झालेली आहे आणि आपल्याला अजून 10 मिनटासाठी आहे ना याला चांगलं परतून घ्यायचं आहे. बघा, असा हळूहळू कलर याचा किती छान होत चाललेला आहे. आणि मित्रांनो, बिहारी जी रेसिपी आहे ना ती खायला खरंच खूप मजा येते. हे मी एकदा बिहारमध्ये खाल्लं होतं, म्हणून आज विचार केला आज आपल्या महाराष्ट्रात सुद्धा आपण बनवून बघूया. आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांना सुद्धा याची एकदा चव नक्की देऊया, म्हणून आज मी रेसिपी तुमच्यासाठी खास घेऊन आलेलो आहे. आणि बघू शकता तुम्ही, आपण याच्यात थोडंही पाणी नाही घातलेलं आहे, बट मटणाचं तिकडे पाणी चांगलं आता त्याला हे होतं आहे. पण आपण आता 1 ग्लास पाणी याच्यात टाकणार आहोत. तर मी इकडे 1 ग्लास पाणी घेतो आणि याच्यात पाणी टाकतो. आपल्याला अजून 5 मिनटासाठी आहे ना याच्यावर झाकण नाही ठेवायचं आहे. 5 मिनटं आपण याला असंच खुल्लं ठेवून चांगलं उकळ देऊया आणि जसा उकळ येईल तसं आपण याच्यावर नंतर झाकण ठेवून याला चांगलं शिजण्यासाठी अर्धा तासासाठी आपण ठेवून देणार आहोत. तुम्ही बघू शकता छानपैकी आता तसंच आपण ठेवून देऊया. आता त्याला उकळ येईल ना त्याच्यानंतर आपल्याला याच्यावर ताट ठेवायचं आहे. तर उकळ पूर्ण यायला स्टार्ट झालेला आहे. आता आपण याच्यावर ताट ठेवूया आणि आता आपण अर्धा तासानंतर खोलून बघूया. तर फायनली आपण ज्या रेसिपीची वाट बघतोय ती आपल्याकडे पूर्ण रेडी झालेली आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता मटण एकदम छान शिजलेलं आहे. लगेच कळते मटणाची क्वांटिटी आधी किती वाटत होती आणि आता किती वाटते. हे बघा, छान मित्रांनो झालेलं आहे एकदम. आणि मेन म्हणजे ग्रेव्ही बघा, अजून जसं थंड होत जाईल ना तसं अजून याला खूप छान कलर येत जाईल आणि याची ग्रेव्हीसुद्धा जाड बनत जाईल. मित्रांनो, आता आपण मस्तपैकी हे बाहेर काढूया आणि नक्की टेस्ट करून बघूया. आणि तुम्हालाही सांगतो लवकर जा आणि ही रेसिपी लवकरात लवकर बनवून बघा, नक्की तुम्हाला आवडेल. बिहार स्टाईलमध्ये. हे बघा, आपण मस्तपैकी नल्लीसुद्धा इकडे छान शिजलेली आहे. तर आता आपण गॅस घालवूया थोडा वेळ आणि आपली रेसिपी फायनल झालेली आहे इकडे. आणि वरतून मस्त असं कोथिंबिरीचा तडका देऊया, म्हणजे दिसायलाही छान वाटेल आणि खाण्यासाठी मस्त वाटेल. तर चला आता आपण ट्राय करूया पहिला. तर मित्रांनो, हे बघा आपली रेसिपी इकडे रेडी झालेली आहे. आणि नल्ली, तर सगळ्यात पहिलं मी इकडे नल्लीवर तावा मारतो. मटण थोडं गरम आहे तर हातातनं सटकत आहे मस्त. आता चपाती घेतो इकडे मी. अशा छान 3 चपात्या घेतलेल्या आहेत. आणि माहिती आहे तुम्हाला आपली स्टाईल खाण्याची, असं मस्तपैकी चूर करून घ्यायचे, पूर्ण चुरून घ्यायच्या मस्त चपात्या अशा टाकायच्या खाली आणि त्याच्यावर मस्त मटणाचा रस आणि सोबत मस्त नल्ली घेणार मित्रांनो. ही बघा, अशी नल्ली घेतोय साईडला. तर मित्रांनो, तुम्ही कसली वाट बघतात, तुम्ही पण पटापट जा आणि रेसिपी स्टार्ट करा. तर चला, मी तर खाऊन घेतोय, तुम्ही पण पटापट जा. आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट रेसिपीसोबत. आजसाठी एवढंच. बाय बाय.